हे गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये. तर मी खूप दिवसापासून ब्लॉग बनवत नव्हते, कारण घरामध्ये सगळे आजारी होते आणि माझा पण थोडासा गळा बसला आहे, म्हणजे खोकल्याने. तर माझा आवाज प्लीज इग्नोर करा, कारण माझा गळा बसला आहे म्हणून. तर चला, आजपासून मी ब्लॉग कंटिन्यू स्टार्ट करते, सो ब्लॉग पूर्ण बघा. चला, तर आता मी इथे बनवते मेंदू वडे बनवणार आहे मी, आणि त्यासाठी लागणारी चटणी. सो इथे मी घेतले खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि हे लसूण आणि थोडंसं अद्रक. तर आता मी हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेते, मग दाखवते तुम्हाला. चला, तर आता मी इथे ही सगळी चटणी दळून घेतलेली आहे आणि आता मी याला फोडणी देते. सो बघा तुम्ही पूर्ण. तर मी आता याच्यामध्ये टाकते तेल. तेल छान गरम द्यायचं, मग याच्यामध्ये टाकायची मोहरी टाकायची. आता मी याच्यामध्ये टाकते मोहरी. मोहरी छान तडतडली, कढीपत्ता टाकायचा. आमच्या आईला पण बरं नव्हतं, रोज सलाईन चालू आहे आमच्या आईला. नाही. आता मी याच्यामध्ये टाकते कढीपत्ता आणि आता हे याच्यामध्ये टाकते. सो माझी इथे चटणी तयार झाली आहे. आता मी जी मेंदू वड्यांसाठी डाळ भिजवलेली होती ना, रात्रभर डाळ भिजवून घेतली. तर आता मी ती बारीक करते मिक्सरला, मग दाखवते मी तुम्हाला पूर्ण. चला, तर आता मी ही डाळ रात्रभर भिजवून घेतली आहे आणि मी आता हिला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते. आणि याच्यामध्ये दळताना बिलकुल पण पाणी टाकायचं नाही, अशीच दळून घ्यायची ती. तर चला, दाखवते मी तुम्हाला दळून झालं की. चला, तर मी इथे छान बारीक दळून घेतले आणि मला पूर्ण 20-30 मिनिट लागले हे दळायला, कारण याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं राहत ना, म्हणून खूप टाईम लागतं दळायला. आणि आता हे पीठ ना मी छान मिक्स करून घेते आणि ते पीठ छान असं थोडंसं ढिल्लं करून घ्यायचं, म्हणजे ना वडे आपले छान असे फुलतात. तर चला, दाखवते मी तुम्हाला पुढे. चला, तर माझं आता तेल इथं छान गरम झाले आणि जास्त कडकडीत गरम नाही करून घ्यायचं तेल, कारण मग वडे बाहेरून शिजतात आणि आतून कच्चेच राहतात. तो मी आता ही डाळ घेतली आहे. ह्याच्यावरती मी असं पीठ टाकून घ्यायचं आणि मध्ये असं फोन करून छान मंद आचेवर ठेवायची. दाखवते तुम्हाला हे झालं. तर माझे इथे वडे तळून झाले आणि तुम्ही बघू शकता कसे झाले. आतून पण छान शिजले आणि बाहेर पण एकदम क्रंचनेस आलाय त्याला. सो आता मी भेटते तुम्हाला नाश्ता झाला. सो चला. तर चला, माझे इथे वडे आणि चटणी तयार आहे. सो मी आता तिथे पप्पांना मज्जू काय करतोय? आई आई काय करताय? हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. बाबू गुड इव्हिनिंग. आपण कुठे चाललोय? कुठे चाललोय? सुई घ्यायला. दवाखान्यात चाललोय. कोणाला सुई द्यायची? आम्ही चाललोय आता हॉस्पिटलमध्ये, कारण आम्ही सगळे आजारी आहे. चला. खोल रे, खोल ना. सुई कोणाला द्यायची? हा,
बाबू आम्ही आलो आता बाबूच्या दवाखान्यात. बाबू सुई घ्यायची आहे. सुई आम्ही मेडिकल घेतोय आता त्याचं. पिटू पिटू सुई घेतली का रे तू? सुई घेतली? सुई घ्यायचं सांगत होता ना. काय सुई घ्यायचं सांगत होता ना. घेतली का मग? नो ना, नाही दिली ना. दादाला काय? आता आम्ही चाललोय आमच्या दवाखान्यामध्ये. चल चल. आता आम्ही आलोय आमच्या हॉस्पिटलमध्ये. आलोय आपण. बापरे ट्रेन. बापरे ट्रेन. वाव ट्रेन चालली ना. हो चला थांब. ट्रेन बघून घ्या. ट्रेन बघून घेऊ द्या त्याला. फेवरेट ठिकाण माझ्या बाबूचं. मावशी आली का ट्रेननी? हा हो. आम्ही आता इथे मंचुरियन घेतोय. तू सो चला मी भेटते तुम्हाला घरी गेल्यावर.